सद्गुरु श्रीपाद रामदास सच्चिदानंद सद्गुरु पांडुरंग दादा महाराज की जय, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय, गुरु गंगागिरी महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, हर हर महादेव, तीनाथ महाराज की जय, महाराज की जय। हरे राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण रूप पाहता लोचनी, 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 सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, आत्मा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, आत्मा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, बाप रखुमादेवी बरा, बाप रखुमादेवी बरा, देवी वर तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बाप
वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना पूर्वावी वासना पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना पूर्वावी वासना संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटे न हो अंग संग तुटे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संघटने भले संत संघटने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देवा पुरावी वासना जगद्गुरु संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद रामदास बाबा सच्चिदानंद महाराज सच्चिदानंद महाराज भगवान की जय देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने
का म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तू सरे चरण संताची चक्रपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आवाज येतो का पाठी माग बोला मागली नमिला गणपती माऊली शारदा नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया गुरुराया चरणी मस्तक ठेविले गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला योगमती आपुल्या स्तुतीला आपुल्या स्तुतीला महायोग पीठे तटी भीमारथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा भोळा चक्रवर्ती शिव भोळा 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 शिव भोळा 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 शिव भोळा भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम 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 दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम वाचे वदता शिव नाम 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 वाचे वदता शिव नाम
असा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार. श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा, दिन दुर्बळाची देवा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संत महिमा सांगतात. विठ्ठल तसा सरळ सरळ अभंगाचा अर्थ पाहिला तर मेळ खात नाही, पण असं बारीक विचार केला तर सतसंगतीच मागतात जगद्गुरु तुकोबारा आहे. आज हा योग बऱ्याच दिवसाचं चाललं होतं, पण ते काय आपल्या हातात नसते या गोष्टी नाही का. 2 वर्षापासून चाललं होतं यायचं 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 नाही का. आज भोळे बाबाने आपली इच्छा पूर्ण केली नाही का. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ पूर्ण केला मनोरथ घराले 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 कृपाळू घराले कृपाळ ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपाशीर्वादानं हे नातं आहे, अध्यात्माचं नातं आहे. कुठं आता कोण कुठले बाबा सांगायचे, लोणच्याची बरणी असती ना त्याच्यामध्ये मीठ समुद्रच, आंबे कोकणातले, मोहऱ्या कुठल्या, तेल कुठलं, पण हे सगळं एकत्र कायच्या निमित्तानं आलं, लोणच्याच्या निमित्तानं. तसं आपण सत्संगाच्या निमित्तानं एकत्र आलो. आता यायचं म्हणलं सत्संग तर सगळ्यात महत्वाचा आहे ना. जिथं मुक्काम करायचं तिथं सत्संग झाला पाहिजे. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा भिना सुलभ म्हणून कबीर महाराज संत संघाचा महिमा सांगतात. संतन की संग लाग रे, संतांचे संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी. संतांचे संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी
सद्गुरुदादांचा प्रसाद तुमच्यापर्यंत आला, किती अंतर कुठं नाही का. पण हे साधूचं नियोजन असते, महात्म्याचं नियोजन असतं. संत बीज पलटे नाही जुग गए अनंत, हर युग में अवतार धरे फिर संतन के संत. विठ्ठल त्यातली त्यात संतांनी दिंड्या काढल्या म्हणून आपला परिचय नाही का. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळ्या. हा म्हणजे पान संतांचं नियोजन कसं असतं. दिंडीच्या निमित्तानं हा परिचय झालेला आहे ना. काय त्या भगवान शंकराच्या मंदिरात तिथं 1-2 मिनिटं आमचं बोलणं झालं होतं. फक्त 2 मिनिटं झालं असं आयुष्यामध्ये. त्याच्यानंतर आजच भेटी परत 2 मिनिटं फेटा बांधून निघालो तेवढी ती आली होती. फक्त गोंदावल्याचं नाव काढलं, थांबलो आम्ही बरंच. मग थोडं काय आहे, हे पहिलंच नातं असतं, आपल्याला आठवत नसतंय नाही का. दादांनी येवले शिरोप लावेले द्वारी त्याचा विलो गेला. ज्यावेळेस आपण पुण्यतिथीला येतो त्यावेळेस तो सोहळा ज्यावेळेस पाहिला जातो महात्म्याचा, जोपर्यंत महात्मा देहात होते तोपर्यंत होतं का तिथं समोर काही. त्यावेळेस तुम्ही न पाहिलं. पण हे सगळं देह ठेवल्यानंतर विस्तार आहे. गोंदावल्याचा विस्तार कधीचा आहे, देह ठेवल्यानंतर विस्तार आहे हा सगळा. गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर विश्वर विभूते, गेले दिगंबर विश्वर विभूते, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तात्पर्य आपण भगवान भोळे बाबाच्या दरबारात आहोत. इथून भगवंताचं सगळं दिसतंय. किती भाग्यवान आहे तुम्ही. हा इथून सगळं दिसतंय. अधिष्ठान नाही का. या अभंगामध्ये असं विशेष नाव घेतलेलं नाही कोणाचं. देव म्हणलं. देव हा शब्द प्रकाश अर्थी. देव दिव धातूपासून देव शब्द झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार फार मोठा आहे. तात्पर्य या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय व्यवहारी सत्तेतलं काहीच मागत नाही. आपण मागतोय सगळं प्रपंचाबद्दल, व्यवहारामध्ये. आपण प्रत्येक जण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया नाही रे. प्रत्येक जण काहीतरी गरण आहेच, काहीतरी आहेच. निरपेक्ष असा महात्मा असतो. विठ्ठल साधू म्हणजे एक अंतकरण असतं. तसं आपलं अंतकरण व्हावं त्याच्याकरता सत्संग आहे महाराज. हा सत्संग म्हणजे त्रिवेणी संघामध्ये स्नान आहे महाराज सांगतात. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम. चरण राजा वंदिती, चरण राजा वंदिती, चरण राजा वंदिती. जळती दोषाचे डोंगर, 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 जळती दोषाचे
चरण रजवंदिती म्हणजे आपण सुद्धा क्षेत्रात आहोत आता. कथा त्रिवेणी संगमात आहोत आपण. पटणार नाही तुम्हाला, पण भागवत सांगताय ना किती तीर्थ या जगातामध्ये. सगळी तीर्थ किती असतील तुमच्या हिशोबानं? सगळी तीर्थ किती असतील या पृथ्वी तलावर? 3.5 कोटी तीर्थ आहेत. किती होतील का आपल्या जनात? आणि तीर्थ कशा करता? आपण तीर्थात कशा करता जातो? पाप नष्ट करण्याकरता. प्रत्येक जण आपण जातो तीर्थामध्ये. काय होतं? पाप नष्ट होत असतं. मग पापच किती आहेत? पाप 3.5 कोटी आहेत. तीर्थ 3.5 कोटी पाप नष्ट करायचे असतील तर आपल्याला 3.5 कोटी तीर्थ करावं लागतील. आयुष्य पुरेल का? पुरणार नाही आयुष्य, शक्य नाही. कालाच्या ओघात काही तीर्थ नष्ट झालेले धरणामुळे, याच्यामुळं कधी होतील आपले? पण ही कथा त्रिवेणी. मग हे 3.5 कोटी पाप कुठं असतात? आपल्या जवळच राहतात. आपल्या शरीराला केस किती आहे? रोम किती आहे? 3.5 कोटी आहे. त्या स्थानावरती 3.5 कोटी पाप राहतात. एक पाप जाळण्याकरता एक तीर्थ करावं लागतं. महापुरुषांनी केले ते. ब्रह्मचैतन्य महाराजांचं तुम्ही चरित्र वाचा, समर्थ रामदास स्वामींचं चरित्र वाचा. यांनी केलेले, पण त्यांच्याकडे शक्ती होती. आपण नाही करू शकत एवढं. त्याच्याकरता साधन सांगितलंय. कोणतं साधन सांगितलं? ज्ञानेश्वरीमध्ये आता येणार आहे तो विषय. 3.5 कोटी पाप आपल्या जवळ आहे. ते जर जाळायचे आपल्याला 3.5 कोटी तीर्थ करावं लागतील. पण जर आपण समुद्रात स्नान केलं तर ओव्याचे ते ज्ञानेश्वरीमध्ये. समुद्रात जर स्नान केलं तर सगळे तीर्थ होतात. विठ्ठला विठ्ठला. पण स्नान करावं लागतंय. स्नान करावं लागतं तिथं. पण एक असं प्रमाण सांगन तुम्हाला. सकाळही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकाळही तीर्थे निवृत्तीचे पायी, सकाळही तीर्थे निवृत्तीचे पायी. तिथं बुडी द्यावं लागत आपल्याला. प्रमाण अजून पुढचं लागत आहे. समुद्र वाहनी, समुद्रात स्नान करावं लागतंय तेव्हा सगळे तीर्थ घडल्याचं फळ मिळतंय. कारण सगळे तीर्थ समुद्राला मिळतात. तुम्ही प्रमाण बरोबर दिलं, पण बुडी द्यावंच लागत तिथं. आपल्याला असं प्रमाण पाहिजे, नुसतं पाहिलं तरी आपलं सगळं गेलं पाहिजे. आपल्याला एक ह्या विश्वामध्ये असं एक तीर्थ आहे, नुसतं पाहिलं तरी सगळे तीर्थ अख्खं पाप घडतंय. आठवतंय कोणाला? चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. पापे गेली दिगंतरा, पापे गेली दिगंतरा, पापे गेली दिगंतरा, पापे गेली दिगंतरा. डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया.
सुरुवात अशी आहे, अवघीच तीर्थ घडली एक वेळा. चंद्रभागा डोळा आंघोळ केल्यावर नाही म्हणलं, नुसते पाहिलं तरी पा किती वर्ष प्रमाणे. म्हणजे चंद्रभागेत आंघोळ करायचं नाही म्हणले महाराज. चंद्रभागा असं एक तीर्थ आहे, नुसतं पाहिलं तरी पाप नसतं. हा, अवघीच पापे गेली दिगंतरा. आणि आपण जे आज इथं बसलो, हे त्रिवेणी संगम आहे. हा काय आहे? इथं देव, भक्त आणि नाम. विठ्ठल विठ्ठल असा भगवान परमात्मा ज्याच्या चित्तात आहे. आता भगवान परमात्मा कोणाच्या चित्तात आहे? इथं हृदयात नाही म्हणलं, चित्तात म्हणले. ती अवघड आहे ना मोठं. हृदयात तर सगळ्यांच्याच आहे ना. हृदयात प्रत्येकाच्या नसला तर बसणारच नाही ना. इथं बसल का? इथं चित्तात म्हणलं, हे अवघड आहे ना. आणि गुरुवारी दादा हे म्हणायचे, भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदयात आहे, पण चित्तात कोणाचे आहे? आणि तो चित्तात येण्याकरता हा एवढा खटाटोप आहे. कारण चित्त जोपर्यंत निर्मळ होत नाही ना, तोपर्यंत भगवान परमात्मा येऊन राहत नाही. तुका म्हणे चित्त करा रे येऊनी गोपाळ. चित्त निर्मळ करण्याची अनेक साधने. येथ उपायाची नाही वाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण बाकीच्या साधनांना चित्त निर्मळ करण्याकरता किती आयुष्य जाईल याची गॅरंटी नाही. जन्मची जन्म जावा लागतात, तेव्हा कुठं अंतःकरण पवित्र होतं. पण संतांकडे एक असं साधन आहे, ज्याला आपण अनुग्रह म्हणतो, दीक्षा म्हणतो. एक शक्ती आहे, ती शक्तिपात येतो. तो अनुग्रह जर आपल्याला परंपरेनं प्राप्त झाला, ब्रह्मनिष्ठ महापुरुषांकडून, ते दोन कामं करतं. बाकीची साधनं फक्त अंतःकरण शुद्ध करतात. चांगलं ऐका, बाकी साधनं काय करतात? अंतःकरण शुद्ध करतात. त्याला काळ जातो. पण हे साधन असं आहे, अंतःकरणही शुद्ध करतं आणि त्या अंतःकरणात ज्ञान सुद्धा प्राप्त करून देते. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणणार ज्ञान कोणतं? आपल्याला दुःख का होतंय? दुःखाला काय कारण आहे? आपल्या वेदांत शास्त्रांना सांगितलं, आत्मस्वरूपाचं अज्ञान. आपण कोण आहोत आपल्याला माहिती नाही. अज्ञानात जीवन चाललंय. आपला परमार्थ सत्कर्म होतंय, पुण्यकर्म होतंय. पण स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपल्याला काय होतंय? दुःख होतंय. मग आपलं दुःख कायमचं गेलं पाहिजे. तात्पुरतं जाऊन उपयोग नाही. कायमचं ज्यावेळेस दुःख जातं आपलं, मग ते कोणत्या ज्ञानानं जाईन? आता भूक लागली, काय दिलं म्हणजे जाईन? जेवणच लागेल का? दुसरं काय दिलं जाऊन? तसं आत्मस्वरूपाचं अज्ञान आत्मस्वरूपाच्या ज्ञानानंच जाईन. समर्थांची ओवी आहे, समर्थांची ओवी आहे, जयाशी वाटे मोक्ष व्हावा, तेने सद्गुरु करावा, सद्गुरु वाचोनी मोक्ष कल्पांती घडेना. म्हणून तर महाराज शरण आले ना. शरण शरण हनुमंता.
काय भक्तीच्या त्या माता जगदाव्या सुमाता तुम्हाला काय भक्तीच्या त्या माता जगदाव्या सुमाता. ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. ही अज्ञानातली भक्ती नाही, ही ज्ञानोत्तर भक्ती आहे. तात्पर्य पहिलं अंतःकरण पवित्र होत असतं, अनुग्रहानं अंतःकरण निर्मळ होतं. मग काय लक्षण आहे निर्मळ होण्याचं किंवा आवरण दोषाचं काय लक्षण, मलदोषाचं काय? पापाची वासना. जोपर्यंत पापाची वासना आहे तोपर्यंत समजून घ्यायचं आपल्या अंतःकरणात मल नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे, आवरण नावाचा दोष आहे. मन चंचल जोपर्यंत आहे तोपर्यंत, अंतःकरण जोपर्यंत स्थिर नाही तोपर्यंत हे दोष आहे. मग हे दोष गेल्याची काय खून आज आपण पाहिलं ना. आम्ही ज्यावेळेस गोंदावल्याच्या भूमीत पाय ठेवला ना, हे बाबांचे सुरू झालं लगेच डोळ्याला खा 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 धारा लागले रडायला. आता त्या भूमीचा काय पावर आहे, तिथं नामाचे स्पंदन अजूनही जशी तशी चालू आहे ना. महाराज समाधी म्हणजे कधी सामान्य गोष्ट आहे का? तिथं आपोआप व्हायब्रेशन चालू होतात. झालं ना सुरू खा 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 खा. तिला आम्ही तिला सोडून मोकळं म्हणलं जसं का आपल्या कोणी ओळखच नाही होते मोकळं दर्शन. समाधीपाशी गेलो ते तिथंच थांबले. आम्ही मंडपमध्ये येऊन बसलो. यांना काय उमजानाच. ती अंतःकरण शुद्धीची प्रक्रिया आहे. कंठी प्रेम दाटे नयनी हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप. कशी प्रेम दाते गणिर लोटे, कशी प्रेम दाते गणिर लोटे. हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप, हृदय प्रगटे रामरूप. मग अंतःकरणात प्रेम निर्माण होत. तोपर्यंत नाही. मग तोपर्यंत प्रेम नाही का म्हणले आमचं, तो मोह आहे. ते प्रेम नाही, ते स्वार्थ आहे. तो खरं अंतःकरणात त्यावेळेस अंतःकरण ज्यावेळेस असं धुवून निघतं, स्वच्छ पवित्र अंतःकरण होतं ना. जैशी गंगा वाहे तैशी ज्याचे भगवंत जाण तया जवळ. अंतःकरण असं पवित्र होतं महाराज, इतकं शुद्ध होतं. आणि शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये ते आत्मसुख, ते आत्मज्ञान जीवाला प्राप्त होतं. आणि खरंच प्रेम तिथून पुढं सुरुवात होतं. पहा गवळणींचं काय प्रेम आहे, काय प्रेम आहे. त्या प्रेमाला काही तोड आहे का? ज्यावेळेस रात्री आपण निघायचा प्रसंग, सकाळी निघायचं, काय अवस्था आहे. अरे ज्या गोकुळात अवस्था होते त्याच आज पाहायला भेटतात. विठ्ठला आणि आपण इथं आलो, हे प्रेमाचं नातं आहे का? कोणतं नातं आहे? निस्वार्थ प्रेम आहे नाही का. प्रेमाविन भजन, नाकाविन आणि अर्थाविन भजन. प्रेम नसलं तर कायचं भजन? प्रेम शुद्ध अंतःकरणात प्रेम पाहिजे. विठ्ठल मोले घातले रडाया नाही असो आणि माया. कशाचं प्रेम? प्रेम पाहिजे. तुम्ही परमार्थामध्ये प्रेम हे प्रधान आहे. भक्तीमध्ये, भक्तीमध्ये प्रेम प्रधान आहे. थोडं करावं पण प्रेमानं भावानं करावं. प्रेमाविन भजन, नाकाविन मोती. नाथांचे प्रमाण लय जबरदस्त आहे. नाक नसन तर काय करते त्या मोती किती मोठा असला तर. आणि अर्थाविन एक बाबा लई पोथे वाचायचे मोकार. कायमचे पोथे वाचायचे पण सकाळी उठले का लई शिव्या द्यायची. त्यांचा काकडा सोलो, नाताला शिव्या, सोनाला शिव्या, पोराला शिव्या, सगळ्यांना शिव्या. फटकार चालायचा. एवढे पोथे बाबा वाचितो इतक्या दिवसात. बाबाला काय अर्थ कळाला नाही काय म्हणा पोथीचा. नातू लईच चॅप्टर होता.
ते बाबा उठले का शिव्याच देते म्हणले. बाबाला पोथीचा अर्थ कळाला नसावा कदाचित. श्रावण महिना ना, बाबाचं रोज पोथीचं वाचन चालू. पोथी संपली की ती दोरी टाकायचा बाबा, हे कागद टाकायचा. पोरगा म्हणे आपण पाहू आता, बाबाला अर्थ कळत नसावा बहुतेक तेव्हा शिवाय देत असं. ती दोरी परत काढायची, पहिल्या जागेवर ठेवायची परत. नेमाना पोथी झाली, बाबा बाहेर गेले मंदिरात, तो दोरी पुन्हा पहिल्या जागेवर ठेवायची. बाबा म्हणले श्रावणही संपला, पोथी कमन सरांना म्हणले. आता पोथी सरांना का याला कळा ना, म्हणजे अर्थाविन पोथी वाचू नये. विठाला जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून एक सार मागतात. काय मागतात? अखंड जया तुझे प्रीती, अखंड जया तुझे प्रीती, मज देत याची संगती, मज देत याची संगती, मग मी कमळापती, मग मी कमळापती, उगाच संताची पायी पडोली राहील खाई, पडोली राहील खाई, उगाच संताची पायी. कुठं पडून राहीन? संताची अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची, म्हणजे संतांची संगती मागितली. ब्रह्मचैतन्य महाराज 10 वर्षाच्या वयात, आपल्याला किती लांब वाटतंय, 10 वर्षाच्या वयात सद्गुरूच्या शोधात निघाले. घर दार आई वडील सगळ्याचा त्याग करून, काय अंतकरणाची भूमिका असन, काय मुमुक्षत्व असन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करणे. अख्खा भारत फिरले पायी महाराज, अख्खा भारत. ज्यावेळेस त्यांना खरा पत्ता कळाला तुकामाईंचा, पडोनी राहीन तये ठाई, 1 वर्ष पडून राहिले तिथं सद्गुरूंची सेवा केली. 1 वर्ष तुकामाईंची. कुठं येरळ, कुठं नांदेड, आपल्यापासून 500 किलोमीटर रे नांदेड. तिथं येरहाळा नावाचं गालन, तिथं पांडुरंगाचे अधिकारी महापुरुष तुकामाई, चैतन्य तुकामाई तुझे सद्गुरू म्हणले. तिथं गेल्यानंतर काय अवस्था आहे, ते काय असं आपल्यासारखं गेल्यानं घातली माळ लगेच. वर्षभर तर फिरत होते सद्गुरूच्या शोधात, हिमालय काय 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 काय, अख्खा भारत फिरलेले महाराज. चरित्र त्यांचं मोठं जर वाचलं आपल्याला कळतं ही वस्तू किती मोठी आपल्याला आपल्या घरी बसून आली महाराज. मग तुकामाई गेले ते विधेय महात्मे होते, त्यांचं कोणतंच नियमाच्या पलीकडे गेलेले, कधी कोणते कपडे घालतीन, काय काय राहतीन, काही नेम नाही. तिथे गेले महाराज, विचारलं म्हणले कुठं आहे तुकामाई? अरे बाबा म्हणले त्या साधूचं काय खरं आहे म्हणले, तो कुठं जाईन, 4-4 दिवस ते छोटंसं कोवळं मुलगं 10 वर्षाचं. महाराज तिथं गेले. 5 वाजता तुकामाई तिकून आले, आरडवरड करीतच आले. ऊसाची मुळी वाटीत वाटीत, एकच ऊस राहिला होता फक्त, आणि 1 ऊस हातामध्ये, आणि नजर झाली गुरु शिष्याची फक्त. महाराजांनी तुकामाईकडे पाहिलं, विठ्ठला विठ्ठला नजर शक्तिपात झाला. आणि मग तुकामाईच्या हातात एक टिपरू उरेल होतं ऊसाचाच. ते म्हणले दरोडेखोर आला म्हणले, सगळं लुटून नेणार म्हणले, आता तुझा जीवच घेतो बाडव्या म्हणले. असा हात केला वर. विठ्ठल विठ्ठला 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 महाराज काय म्हणले असतील, आपल्यासारखं थांबंग का तिथं, जीव द्यायला चालू म्हणले. आणि जोपर्यंत जीवदशा नष्ट होत नाही ना, तोपर्यंत जीव मुक्त होत नाही. विठ्ठला महाराज
म्हणता हा तुका म्हणे बळी आणि मग उचलून घेतलं आलिंगन घडी मोक्ष आलिंगने संताची झाली माझी काया मस्तक हे पाया वरिकांच्या ठेविका वरिकांच्या ठेविका आलिंगने संताची झाली माझी काया मस्तक हे पाया वरिकांच्या ठेविका झाली माझी काया मस्तक हे पाया वरिकांच्या ठेविका. एक वर्ष महाराज तिथं होते 1 वर्ष इतकी सेवा केली पतिव्रतेसारखी सेवा केली महाराज म्हणले सेवेनंच अंतःकरण शुद्ध झालं मी घरदार सगळं विसरून गेलो सेवेमध्ये म्हणले इतकी सेवा केली काय अंतःकरण झालं असं 1 वर्ष सेवा केली काय काय परीक्षा पाहिल्या त्या परीक्षा जर अशा चरित्रात वाचल्या तर असं वाटतं काय महात्म्याचं जीवन असतं विठ्ठल एक दिवसाचा प्रसंग आहे तिथं मोठा आड होता आणि गणू मारउडी म्हणले माहिती महाराज गणूच नाव होतं प्रेमाचं नाव काय होतं महाराजांनी मारली उडी महाराज वर कोरडे येते आज्ञेने वर यायची गुरु आज्ञाप्रमाणे सगळं गाव गोळा झालं कोणाचं मुलगा म्हणले 1 तास झाला 2 तास झाली सगळं गाव गोळा झालं गळ टाकीत आहे कोण महाराज वर कुठे येतात सगळं गाव रडायला लागलं अरे कोणाचं मुलगा म्हणले माईना गेलं म्हणले माई लागली रडायला बराच वेळ झाल्यावर मग माई म्हणले गणू येतो का नाही तर मी उडी टाकीतो म्हणले मग महाराज वर आले म्हणले करेले टाइम लावला म्हणले गुरु आज्ञा नाही म्हणली संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे संताची पाये हा माझा विश्वास संताची सर्व भावे दास झालो त्याचा त्याची माझे करती सकाळ त्याची माझे करती सकाळ सर्व भावे दास झालो त्याची माझे
जेने हा गोपाळ कृपा करी. मग म्हणले आता गणू लय सेवा केली. रामनवमीचा दिवस दुपारी 12 वाजता दोघं गुरु शिष्यानी स्नान केलं, एका झाडाखाली बसले. राम अवतारामध्ये वशिष्ठांनी जे दिलं ना म्हणले रामाला ते मी तुला आज देत असतो म्हणले. आणि जे आपल्याला मिळालं बरं, शास्त्र पावा लागन तर आपल्याला कळण. ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, मग आपल्याला कळण आपल्याला काय भेटलंय. ती वस्तू सामान्य वस्तू समजू नका. पायो जी मैंने राम रतन धन पायो. 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 अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो. किंमत करता येईल का वस्तूची? त्या वस्तू दी मेरे सद्गुरु. आणि मग रामनवमीच्या दिवशी महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि आत्मज्ञान प्राप्त झालं. तिकडं तिकडं ब्रह्म दिसायला म्हणले आजपासून तुझं नाव आज ब्रह्माचे. फिटले माझे कोढे. आज फिटले माझे कोढे. बहुत जलमीचे साखडे. बहुत जलमीचे साखडे. कोणतले पुढे. कोणतले पुढे. परब्रह्म सावळे. परब्रह्म सावळे. आज फिटले माझे कोढे. 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 काय झालं? व्यापक दर्शन झालं भगवंताचं. परब्रह्म तसे महाराजांना ब्रह्मदर्शन झाल्यानंतर म्हणले आजपासून तुझं नाव ब्रह्मचैतन्य विठ्ठल. भेद नष्ट होतो जीवनातला, भेद नष्ट होऊन जातो. आपल्याला काय वाटतं? भोले बाबा आमचे, पांडुरंग वेगळाच, भगवान दत्तात्रय वेगळीच, आई वेगळीच, आपण वाटून घेतले देव. जे अद्वैत बोध ज्या वेळेस प्राप्त होतो ना, त्यांचं काय भांडण नसतं, ते एकमेकाचं भजन करतात. हा बाबा कोणाचं भजन करतो? शिवरामा नाही भेद. शिवरामा नाही भेद. शिवरामा नाही भेद. शिवरामा नाही भेद. ऐसे देव भजन करी रामपुरी दादा शिव. रामपुरी दादा शिव. भजन करी महादेव. भजन करी महादेव. त्यांच्या ठिकाणी कोणताही भेद नाही. एक परब्रह्म स्वरूप येते, एक परब्रह्म स्वरूपाचे ते अनंत अवतार घेशी भक्ताकारणे. मग आपल्याला ज्यावेळेस तो बोध प्राप्त होते, ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान, त्यावेळेस आपला भेद नष्ट होऊन जातो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. भेद भेद भ्रम अमंगल
अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत ऐकाजी तुम्ही भक्त भागवत अशा संतांची संगती महाराज अभंगाच्या प्रथम चरणात मागतात. देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देव वशे चित्ती, याच्या चित्तामध्ये देवे अशांची संगती. मग कोणाच्या चित्ता देवी वरून दिसतंय का? बोलण्यावरून कळतं ते. आपण जर बसलो आणि निघाला कांद्याचा विषय लगेच भाव कमी झाले, भाव पडले, काय आहे चित्तात मग? कांदे. आणि बसले बाबा, वारीचा विषय निघाला, ब्रह्मचैतन्य महाराजांचा विषय निघाला, भगवान शंकराचा विषय निघाला, तर मग चित्तामध्ये काय? देव आहे. संतांच्या चित्तात देव असतो, गोपींच्या चित्तात देव आहे ना, म्हणून तर ती अवस्था आहे ना. कोणी एकी बोलली कोणी एके बोलली नारे गोरस घ्यामने हारी देखना डोळा बैसला माने देखना डोळा बैसला माने विकता गोरस घ्या म्हणे हारी देखना डोळा बैसला माने देखना डोळा बैसला माने जीवदानी उच्चारी देखना डोळा बैसला माने देखना डोळा बैसला माने त्याची वदनी उच्चच बाहेरून येत. 3 दिवस पारायण केला आम्ही यानं देऊन. तिथे एक बाबा आले, तिने काढला प्रपंचाचा विषय, कांद्याचाच विषय काढला. तो पोरगा म्हणे 3 दिवसाची बॅटरी डाऊनच झाली. ठाला देव वशे चित्ती त्याची. भगवान परमात्मा म्हणले, मग चित्तात देव कसा बसवायचा? ऑपरेशन करून घालायचा का? त्याचं स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार नाही जा ती वस्तू अशी इतकी सूक्ष्म आहे का ती. हे आता फोटो MRI एवढं निघालं, दिसतो का देव याच्यामध्ये? ह्या यंत्रणेमध्ये दिसला का कोणाला? किडनीचं हे करायला काय करावं लागतं? सोनोग्राफी दिसतंय का? इथं पांडुरंग दिसतो का? 60वीला दाता त्रैलोक्याचा. मग तो तर यायला पाहिजे MRI मध्ये, फोटो मध्ये यायला पाहिजे ना. माऊलींनी सांगितलं काय सारुदयामध्ये माऊलींनी सांगितलं. हा पण मग काय येत नाही विठाला. तो जर हृदयात नसला तर लगेच पुंडलिकावर देव होतोय ना. मग काय येत नाही तो? मनाची नखीनं ह्या डोळ्याला दिसणारच नाही. महाराजांनी एका लेखकांना विचारलं होतं, म्हणजे महाराज तुम्ही देव पाहिलाय काय? आपण जिथून दर्शन करून आलो त्या महात्म्यांना विचारलं, तुम्ही देव पाहिला का? हो म्हणलाय. मला बाळा पाहिला, पण ह्या डोळ्यानं नाही, ज्ञानदृष्टीना. माऊली म्हणतात ना,
कृष्णांजन एक वेळा डोळा घाली निर्मीर दुःख गेले विठले भांडीचे मला श्री गुरु निवृत्ती राजा मार्ग धारिता बाबा परक महादेवा विठ्ठल दिनाचा दयाळा तुम्ही संत माया बाबा गोसदेवाचा देवा परउपकारे अंतऱ्या दृष्टीने त्याचे नाव मी उच्चारी परक महादेवा विठ्ठल दिनाचा दयाळा धर्मदा गोसदेवाचा देवा परउपकारे अंतऱ्या दृष्टीने त्याचे नाव मी उच्चारी कृष्णांजन म्हणजे आपल्याला दिलेला अनुग्रह, आपल्याला दिलेलं ज्ञान, याला ज्ञान म्हणलं माऊलींना चौथ्यात. ते ज्ञान पैगा हा. मग कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता हा तिमीर दुःख गेले. मग ते घातल्यानंतर आपलंच धन आपल्याला कळालं का नाही? जगाचा मालक कुठं आहे? जवळ आहे ना. आपण कुठं विंटितो त्याला पाहत. जवळ असता जग जीवन काढून डाळी जीवन एकाग्र करी मन तेने होईल समाधान तेने होईल समाधान धड 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 धुड 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 धड 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 धुड 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 काळ तुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम सीतारामुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम सीतारामुखी सेवी पाका पडिया रे भगवंताचं जर नामस्मरण केलं तर काळ सुद्धा पळतोय, दड दड दडतो. शिवनाम कसं आहे? भगवंताचं नाम, रामनाम घ्या शिव शीतळे. मग जर नाम घेणाराला आला शीतळ शांतीचा वारा, त्याने सुख झाले. भगवान परमात्म्यानं हाल हाल विष कशामुळे झालं? आजही आपल्याला जे दुःख होतंय हे दुःख हरण करण्याकरता फक्त एक गाव आम्ही अनेकाचे काम हा. त्यालाच म्हणलं कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जेनी हा. संत समागम एखादी परी व्हावी त्याची द्वारी. तिथं काय घडल म्हणले? तेथे राम नाम होईल श्रवण तेथे राम नाम होईल श्रवण घडला भोजना उच्चिष्टाचे घडला भोजना उच्चिष्टाचे घडला भोजना उच्चिष्टाचे तेथे राम नाम होईल श्रवण 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 घडेला भोजन उच्चिष्ट आता याच्यानंतर भोजन आहे ना. आम्हाला तिथंच आडवे झाली होती काही मंडळी भोजनाला, प्रसादे म्हणले. पण मला आता इथं प्रसादच आहे ना. सकाळी प्रसाद, दुपारी प्रसाद,
तिथं त्या गाडीलाच एक दोन जण म्हणले इथं प्रसाद चालू आहे, प्रसाद घेऊन जा. म्हणलं आम्ही प्रसाद घ्यायलाच चाललोय. विठ्ठल ते म्हणले महादेवाचा प्रसाद आहे. म्हणलं आम्ही महादेवाचा प्रसाद घ्यायलाच चाललोय. देव वशी चित्ती त्याची. तात्पर्य महाराजांनी या अभंगामध्ये संत संगती मागितली. संत संगतीचा महिमा फार मोठा आहे महाराज. फार 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी सोडू नये. काय तिथं संत संग आहे. सत्संगामध्ये पाप जळतं. बरं पहिलं पाप जळतं आणि आपल्याला सत्संगामध्ये श्रवणे कीर्तने झाली ती सत्संगानं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, जीव मुक्त होतो. विठ्ठल महाराज म्हणतात देववशी चित्ती त्याची ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. शब्द बरा नाही वाटत. वासना म्हणजे इच्छा. वासना शब्द आपल्याला बरा नाही वाटत नाही का. मग त्याच्यापेक्षा आपण काय मग इच्छा म्हणायचं. देवा पुरवावी इच्छा. आमची इच्छा पूर्ण कर. आम्ही दुसरं काही मागत नाही. जिथं जावं तिथं आम्हाला सत्संग भेटावा. काय हा सुख सोहळा स्वर्गात आहे का महाराज. लोकसंग म्हणल्यावर काय कमी आहे आम्हाला नाही का. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी मुखी बोला. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा नाही का. रात्री काय मोठा यज्ञ झाला तिथं नाही का. काय कार्य साधूचं. आपलं डोकं बंद पडतंय. विठ्ठल विठ्ठल संगतीचा महिमा शांत करण्यास प्रेम उत्पन्न होत. मग असं वाटतं ही संगत सुटू नये न हो. हा रात्रीचा विषय तुमच्या ध्यानात आला असताना आपला अंगाचा विषय चालू होता पण तो राहून गेला रात्री. आपण बाहेरच्या वेळेस नंतर बसलो होतो. ती पोरगी म्हणली झोपू नका थांबा थोडं. ज्या वेळेस भगवान परमात्म्यानं सगळं युद्ध वगैरे जिंकलं, सगळे मंडळी तिथं आले आणि एका एकाला भगवंतांना सगळं देऊन वाट लावले ना. प्रत्येकाला पाठवून दिलं सगळ्यांना. बसा थोड्या वेळ बसा. विठ्ठला विठ्ठला नऊला बरोबर संपू आपण. भगवंतांना सगळे जेवढे आणले होते सगळे आले होते. सगळे आले होते. आम्हाला पाहिजे रामराज्य काय म्हणले वानर विनर सगळे आणले होते. भगवंतांना सगळे मागं पाठवून दिले त्याचा सन्मान सगळं करून. पण अंगद रडत होता तिथं. अंगद काय जायला तयार नव्हता न हो. मग असा अंगद रडत होता. भगवंत म्हणले बाबा अरे इकडे ये, तुला अजून तुझा सत्कार करायचा आणि तुला पाठवायचंय. तो मोठमोठ्याने रडायला लागला मला जायचं नाही म्हणले. संगतीचा आनंद साधा आहे का. हा काय असतं वारीमध्ये. बरं काय असतं वारीमध्ये. ज्यावेळेस वारीतून मंडळी घरी निघतात ना त्यावेळेस ते प्रसंग पाहायचा. गोकुळात जसं घडलं तसंच घडतंय. विठ्ठला विठ्ठला भगवंतांना विचारलं अरे बाबा तू रडतो का. तो म्हणला मला जायचं नाही. तो काय म्हणला मला पाठवू नका तुम्ही. म्हणले जावं लागेल तुला जावं लागेल म्हणले. प्रत्येकाचं कर्म असतं म्हणले. अरे तिथं राहून तू माझं भजन करू शकतोय ना म्हणले. मी कुठं नाही सांग मी तुझ्या हृदयात आहे म्हणले. तर मला मी जाणार नाही म्हणले. देवाही हाताना तोही हाताना. देवानं कर्मयोग सांगितला ना. कर्मण्यवाधिकार असते माफलेशु करायचे. अंगद म्हणले मी जाणार नाही. तुम्हाला आठवतं का म्हणले ज्यावेळेस तुम्ही वालीला मारलं ना म्हणले त्यावेळेस मी तिथंच होतो ना म्हणले. वालीनं काय केलं माहीत नाही की तुम्हाला म्हणले. माझा हात तुमच्या हातात दिलाय म्हणले. वाली अगोदर तरी दृष्ट होता पण ज्यावेळेस त्याला बाण लागला ना भगवंताचा त्याचं सगळं पाप नष्ट झालं. आणि तिथून पुढं काय वाली बोलतो ते भावार्थ रामायण पा. अहो तो दिव्य ज्ञान बोलतोय. तो वालीला ज्ञान प्राप्त झालं ना. रामबाण म्हणजे हे प्रसाद त्याला प्राप्त झाला. कृपा झाली त्याच्यावर. मग त्यांना सांगितलं भगवंता माझा उद्धार झालाय म्हणले. भगवंत म्हणले तुला जीवदान देऊ का. नको म्हणले. अरे तुझ्या हातानं मृत्यू म्हणजे 16 असतो म्हणले. त्यावेळेस वालीना ह्या मुलाचा हात भगवंताच्या हातात दिला
त्याला सांगितलं हात सोडायचा नाही. विठाला विठाला आठवतं का म्हणले तुम्हाला माझ्या बापानं हात तुमच्या हातात दिला म्हणले. कशा करता दिला म्हणले, मी संगती सोडणार नाही म्हणले तुमच्यावाली. मग भगवंताना त्याला जे गीतेत कृष्ण अवतार सांगते ज्ञान भगवंत सांगतात त्याला म्हणले तू एक राजाचा मुलगा युवराज आहे म्हणले, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी म्हणले राज्याची. मग भगवंताना त्याच्यावर उपदेश केला का तुला कर्मप्रधान आहे म्हणले, आणि कर्म करून तू माझी सेवा इथं जी करू शकतो ती तुझ्या घरी सुद्धा करू शकतो म्हणले. तात्पर्य महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात, संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी संत जना सवे भेटी संग तुझे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना हो अंग संग तुझे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना न हो अंग संग ऐशी आवडते मना. काय आवडतं? देह वशी चित्ती त्याची घडावी ती संत संगती आवडती. न लगे मुक्ती धन संपदा संत संग. बर वसंत समागमु प्रगटला आत्मरामु वसंत समागमु प्रगटला आत्मरामु बर वसंत समागमु प्रगटला आत्मरामु हरि पाहिला रे 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 हरि पाहिला आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू. तो सोन्याचा दिवस आहे, भगवंताचं दर्शन. पण भगवंताचं दर्शन कसं सांगितलंय? गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान हे भगवंताचं दर्शन आहे. विठाला तशी प्रक्रिया सोपी. महाराजांनी सोपं सांगितलं, ह्या खिशातलं काढायचं आणि ह्या खिशात घालायचं. चित्तातला प्रपंच काढायचा आणि तिथं देव घालायचं. किती सोपं आहे. कबीर महाराजांनी म्हणले, इधर से उखाडणं आणि इधर से लगाना. एक जण विचारायला आला होता ना त्यांना, बाबा म्हणले तुम्ही कीर्तनात लय सांगितलं पण कसा करावा, परमार्थ कसा करावा? त्यांनी सांगितलं ते नेमकं भात लावित होते, इकडं उपटून तिकडं रोपं लावित होते. अरे असंच करायचं आणि वेगळं काय, इधर से उखाडणं उधर से लगाना. अहो म्हणले मी परमार्थाचा विचारितो, हे नाही विचारित म्हणले. अरे म्हणले मी परमार्थाच सांगतो ना. साधूची भाषा कळत नाही ना. म्हणले मग मी काय करू, संन्यास घेऊ का ग्रस्त आश्रमाचा स्वीकार करू? कबीर महाराज म्हणले आता याला शब्दानं सांगून नाही कळायचं, चाल म्हणजे माझ्याबरोबर. ते काम टाकून दिलं ना, ते गेले. असा डोंगर तुमच्यासारखा घाट वगैरे तिथे गुहा वगैरे होती. आणि एक तपस्वी महात्मा तपस्या करत होता. ऊन वारा पाऊस अन्न पाणी कशाची व्यवस्था नव्हती. शरीर जळून तपस्या करत होता. म्हणले हे पाहे तुला संन्यास घ्यायचा असेल तर असं आहे, तहाने तहानची पियावी, भुके भुकाची खावी, काही व्यवस्था नसती. म्हणले तुला जर संन्यास घ्यावा वाटत असं जीवन असतं म्हणले. चाल पुढं म्हणले.
आणि घरी गेले. नेमकं भर दुपारी 12 वाजली होती तवर, आणि असं ऊन डोक्यावर येईल असे बाहेरच बसले. मग आणि त्यांची पत्नी, तू का म्हणे पतिव्रता तिची देवा दुपारी 12 वाजता आले. तो ग्रस्त समोर बसला, कबीर महाराज बसले, पतिव्रता आली, पाणी आणून दिलं, दर्शन वगैरे घेतलं. त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगितलं आपल्या धर्मपत्नीला, कंदील लावून आण म्हणले. किती वाजता? 12 वाजता. पण ती पतिव्रताच होती. आणला. तिनं गेली घरामध्ये, कंदील लावला आणि समोर आणून ठेवला आणि बसली. त्यानं सांगितलं, ग्रस्त आश्रमाचा जर स्वीकार करायचा असला तर असं वागावं लाग. विठ्ठला विठ्ठला पर्याय आपल्या चित्तामधलं नावेत पाणी नसावं, पाण्यात नाव असावी. तसं आपण संसारी असावे असोनी भजन करावे वेळावळा. ऐशी आवडती मना देवा, हा संत सणा असावे भेटी न हो अंग संग तुटी. तो आनंद, ते प्रेम, ते ज्ञान एकदा प्राप्त झाला का असं वाटतं तो जिव्हाळा उत्पन्न भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा आणि कनो हे माझ्या मना हो का पंडित तो शा- काय पंडित आणि काय शास्त्री तिकडे चुलीत घाल म्हणले. विठ्ठला विठ्ठला. रामेश्वर शास्त्री काय साधा होता काय? हरिपंडित काय साधा होता का? मुलगा होता नाथांचा. कुठं मेळ लागला? मेळच नाही लागला. आपल्याला तिकडं नाही जायचं. नव अंग संग नारदांना विचारलं व्यासाने, तुमचं पूर्वजन्मीचा वृत्तांत सांगा म्हणले. त्याने सांगितलं, मी एक दासीपुत्र होतो. याचं गरीब जीवन होतं, वडील वारले आणि दासीपुत्र असताना आमच्या गावामध्ये काही संत मंडळी आली आणि त्यांनी चातुर्मास केला म्हणले. चातुर्मास केल्यासारखं भजन, सत्संग, काकडा भजन, संध्याकाळी कृष्ण कथा, असं भजन चालायचं. श्रीकृष्ण कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सत्संगाचा महिमा ज्याला कळाला ती ताई कालच इथं मुक्काम येऊन थांबेली. सत्संगाचा महिमा कळाला तिला. सत्संगानं अंतकरण इतकं शुद्ध होतं ना. ते म्हणजे मी दाशी पुत्र होतो, सेवा आई सेवा करायची. मी असे भजन चालू झालं की इतका नाचायचो, इतका नाचायचं. जसं तुमचं ते छोटंसं बाळ आता नाचत होतं भजन चालू असताना. आणि तो दिव्य आनंद चातुर्मासामध्ये इतका अंतकरण पवित्र आणि प्रेम निर्माण झालं ना ते संतांबद्दल. आणि चातुर्मास पूर्ण झाला आणि ते संत निघाले जायला. त्यावेळेस ते बाळ रडायचं. तुमच्याबरोबर न्या म्हणायचं मला. नहो अंग संग आई म्हणायची, जमायचं नाही. अरे एकुलता एक आहे, आपल्या वंशाला दिवा नाही म्हणले, आणि तू गेल्यावर माझं कसं होईन? संत म्हणले, सकल तीर्थाची अधुरे. अरे आई वडील तुझं सगळ्यात मोठं तीर्थ आहे बाळा म्हणले, तिची सेवा कर. कशाला? ते म्हणायचं नाही नाही नाही, माहे बापी पिंड पाळी याला जन्म मरणा जाय संत संग. जन्म मरणा जाय संत संग. जन्म मरणा जाय संत संग.
प्रमाणे जन्म मरण जाय असत. अरे जन्म मरणाचा बाध होतोय. हा संताच्या वचनी वारी जन्म दुःख मिष्टान. म्हणून तुका म्हणे तेथे न पाचारिता संत चरणी भावे. गावया संता चरणी भावे. तुका म्हणे गवाणी पाचारिता जावे. तुका म्हणे गवाणी पाचारिता जावे. संत चरणी भावे गावया गावया रथ महिमा काय वर्णू मी पामार. रथ महिमा काय वर्णू मी पामार. रथ महिमा काय वर्णू मी पामार. रथ महिमा काय ब्रह्मादिकाला कळत नाही कशाचा हा महिमा. आपण जे बसलोय ना आता हा यज्ञ आहे कलियुगामध्ये. नाम जप यज्ञ बाजू न शके. हा म्हणजे सत्संग उत्कंठा निर्माण झाली. नारद ऋषी सांगतात मी त्या पूर्वजन्मामध्ये मला इतकी उत्कंठा मी रडायला लागलो त्या साधूला माझा अंत न हो अंग संग तुटी. मी रडायचो त्यांचे पाय धरायचो. बाबा मला तुमच्या बरोबर न्या. मला तुमच्या बरोबर यायचंय. भजन करायचंय. मला माळ घातली नाही का. आई म्हणायची बाळा नाही तू कशाला जातो तिकडे. त्या तो काय काम आहे त्यांच्या बरोबर म्हणली. अरे लग्न करावा प्रपंच करावा चांगलं हे करावं तू इकडं कशाला जातो. ती संत नाही ना. आणि त्याला उत्कंठा लागली कशामुळं चातुर्मासामध्ये सत्संग घडला. उत्कंठा लागली. साधू पुढं धर्म संकट पडलं आता काय करावं. तिकडे माता म्हणती मुलाला जाऊन नाही द्यायचं. आणि ह्याचं अंतकरण तर हे झाले. मग त्याला सांगितलं बाळा साधूकडे युक्ती असती. आता तू काय आमच्या बरोबर येऊ शकत नाही म्हणली. तुझी आईच्या आज्ञेशिवाय आम्ही नेऊ शकत नाही म्हणले. सगळ्यात मोठी आईची आज्ञा आहे म्हणले. परमार्थाला पहिला आशीर्वाद त्यांचा लागत असतो म्हणले नाही का. आता तू एक काम कर. तिथंच त्याला पवित्र तुळशीची माळ घातली आणि गुरु मंत्र दिला. इथंच भगवंताचं चिंतन कर. इथंच तुला भगवंताचं दर्शन होईल. हा महिमा आहे संत संगतीचा. न हो अंग संग ऐसे आवडती मना देवा पुरवावी. संत संगतीशिवाय जिने म्हणजे कसं या अभंगाच्या शेवटच्या चरणात आवडते
रखुमाई विठोबा रखुमाई म्हणा सहज योग आहे हा. नाही का? आले देवाजीच्या मना भगवंतांना ठरवल्यावर बसा खाली बसा थोड्या वेळ आता ताई बस 1-2 मिनिटं बसून घ्या. तशी गाडी बिघडेल होती पण आता काय आहे, हे पोरांनी लोटून लाटून ते पहिले जसे राखेल गाड्यात लोटून चालू आहे तसे. संत सेवा तुका म्हणे संत सेवा सर्व देवा वरिष्ठ कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ ज्याच्याकडं हा विषय नामाचा विषय जो नामधारक आहे त्याला फक्त सत्संग महत्त्वाचा आहे. घरी करा सत्संग, एखादं भगवंताचं ग्रंथ वाचा. रोज कुठं आपल्याला सत्संग आहे नाही का? ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत वाचावी, महाराजांचं चरित्र वाचावं, आपल्याला घरबसल्या सत्संग प्राप्त होतो. मग असा हे काहीतरी निमित्तानं सत्संग घडला आपल्याला. आता ही मंडळी किती लांब पुण्यतिथीला काही कार्यक्रम असला तर वेगवान वगैरे भागात का सत्संग, बाकीच्या ठिकाणी सत्संग तुम्हाला इतका प्युअर भेटणार नाही. रात्रीच कार्यक्रम संपल्यावर एक जण भेटला, काय म्हणले का सगळं चाटा मारायचंच काम चाललं म्हणले. उद्धाराचा विषय हा विषय कुठं आता पाहायला भेटतो नाही का? बाबा त्याच्यामुळे शिव्या देत होते. हे सगळं काय चाललंय आज कलियुगामध्ये? अरे कीर्तनाचा महिमा सामान्य का? कीर्तन चांग होय अंग ते पोट भरायचं साधन नाही, उद्धाराचं साधन आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण. हा कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? हे अंग हरिरूप होतं म्हणजे ब्रह्मरूप काया होत असे कीर्तनी. कीर्तन म्हणजे सामान्य गोष्ट नाहीये. पण आज कलियुगामध्ये फार वातावरण बदललं. एक अशी दिव्य परंपरा आहे आपल्याकडे संतांची, कधी तर एक सेवा फक्त ही मंडळी सुट्टी काढून फिरतात का? एक संतांची सेवा आहे. संतांची सेवा म्हणजे काय? त्यांनी जे सांगितलं ते कर. आवडे देवाशी नामाचा उच्चार रात्रंदिवस शेवटपर्यंत गुरुवारी सांगायचे. बाबा हे काय आज येऊ द्या नाही, पण तुम्हाला जी वस्तू दिली ना त्या नामाला विसरू नका. म्हणजे भगवंताला तुझा विसरण गुण गाई नाव एवढं दान मागितलं. हेची दान देगा देवा तुझा, आणि त्याच्याकरता हे विस्मरण होत असतं कालांतराना. तुम्ही बंगला कुलूप लावून जा आणि 10 दिवसानं या तीर्थयात्रेवरून काचा बिचा पॅक करून जा, तरी असं बारीक धूळ साचलेली असते काचावर. पा कपाटावर इकडे तिकडे कुठून आली ती? तसं ह्या कलिकालामध्ये आपल्या अंतःकरणावर आवरण येत असतं. बरं ते घालवण्याकरता हा सत्संग आहे बरं का. या गाडीची कास्ट मी किती महिन्यातून पुशी द्या का? रोज पुशी द्या. पुढची रोज पुशी द्या ना. तसंच आहे, बाकी काय तसंच आहे. तसं आपलं अंतःकरण असं पवित्र जर असलं ना आपल्याला बाहेर काय दिसन? अरे जे आता असलं तेच बाहेर ना प्रमाण होऊन गेले ना तसंच बाहेर तसंच बाहेर पडत असतं. जे आत येते बाहेर पडत असतं नाही का? म्हणून समाधान वाटलं नाही का?
बऱ्याच दिवसाची इच्छाच होती. मागच्या महिन्यात ती पोरगी अशी बोलली, मला अंतःकरणालाच असं हे झालं ना, यावंच लागत असते. प्रेमामध्ये इतकी शक्ती आहे ना. कार्यक्रम हे निमित्त होत, कार्यक्रम रोजच असतात. आता कंटाळा आलाय कार्यक्रमाचा, पण खरं इथं यायचं होतं. विठाला विठाला झालेली सेवा, काय भाग्य. आज भगवान भोले बाबाच्या दरबारातही आपण दरबारात आहोत. आपण दरबार इथून दिसतोय दरबार, आपण भोले बाबाच्या दरबारात सेवा करत आहोत. काय भाग्य आहे आपलं, काय योग आहे आपला. त्र्यंबकला सेवा करण्याचा योग, पंढरपूरमध्ये सेवा करणं, तीर्थाच्या ठिकाणी सेवा करणं, ही कोणाचा आहे? हा साधूचा महिमा आहे महाराज नाही का. म्हणून झालेली सेवा भोले बाबाच्या चरणी. तुम्ही सगळे बसलेले, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन, हेत माझे ते उरले पाईकपण. ही सेवा तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचोनी सद्गुरूंची कृपा. सद्गुरूंच्या कृपेनं झालेली सेवा त्या संतांच्या चरणी ठेवू आणि एकदा संतांचं मोठ्या प्रेमानं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 जय विठ्ठल जय विठ्ठल, जय हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग महाराज की जय. हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. बाळूमामाच्या नावानं चांगले. हा द्या ठेवून आता. बाबा टोपी.
काय म्हणतात ते?